जमली बाई दिवसभर कार्यक्रमात बसून बसून, पण काय मन फुलत आहे. कसला आश्रम बांधलाय ग, काय त्यो जगमगाट नुसता बाई, माझे तर डोळेच दिपले सगळं बघून. बाई की ग, हा आश्रम बघून मला बी लई बरं वाटलं बघ. आपल्या रीती खाऊसाची परीक्षा नसती ना तर ते बी आले असते तर लई मज्जा केली असती बघ त्यांनी बी. आणि आपल्या आत्या बी आल्या असत्या ना तर मला बरं वाटलं असतं ग. कशाला बिकेचे डोळे पाहिजे ग तुला फुलत आहे बाई. आत्ता जर का आश्रमात आल्या असतं ना, सगळ्यासमोर काय तमाशा केला असता. मग काय म्हणल्या असत्या यांना, चिवळ्या तू तुझ्या जिंदगानीवर, हा जिकडं गुलाल तिकडं चांग भलं अशी रीत आहे तुझी. आणि आपल्याला काही कमी शिव्या घातल्या असत्या वय ग. काय म्हणल्या असत्या का मुडद्याबा शिवला तुमचा नेऊन मसनामध्ये, हा आकला इकल्या तुम्ही त्या मुडद्याच्या पायाशी. त्यो एक लोकांना फसून पैसे कमवतोय, पण तुम्ही बी त्याच्या पापाचे वाटेकरी होताय. पण हा असला पैसा काही कोणाला पचत नसतोय. बघा कसा तडफाडून मरेल तो मुडदा. रंजी, मग हे समजा तू का तोंड सुख घ्यायला लागली ग? नको नको ते बडबड करायला लागली. हे समजा आत्या बोलली असते ना, तू काय एवढं उरकायला लागलीस? अगं फुलत, अगं तिथं येऊन आत्याने काय तमाशा घातला असतं ते सांगत होते मी तुला. तुले कुठं हिच्याकडे लक्ष देते? काय मनावर घेऊ नको हिचं. हिचा स्वभाव तुला माहित नाही का? हे अशीच आहे ही. चला जाऊ झोपा आता, आधीच माझं डोकं फिरलंय. चला झोपा. हाय का आता तिथं माझा स्वभाव यांना दिसतोय. हा डोकं बनल्यावर माझं वागणं बरं दिसतंय, पण गोपाळचं वागणं तुम्हाला दिसत नाहीये. हा फुलत आहे, काय विचारलं होतं आणि काय विचारलं होतं का बा आमची सगळ्यांची व्यवस्था काय आहे असं विचारल्यानंतर काय उत्तर दिलं गोपाळनी? बाई कुणी माझ्या नवऱ्याची या असल्या भाषेत बोललेलं मला अजिबात खपणार नाही. आधीच सांगून ठेवते सगळ्यांना. बाप म्हणून काही किंमत हाय का नाही घरामध्ये? हा देव माणूस म्हणे, देव माणूस. बाई हे बघ फुलत आहे, असेल तो देव माणूस, करत असेल चिमितकार, असेल त्याच्याकडे लई मोठा पैसा, पण म्हणून त्यानं बापाला घरगड्यागत वागवावं का? बाप आहे का हाताखाली राबणारा घरगडी आहे? मला हे अजिबात पटलेलं नाही फुलत आहे. रंजे, उगत तोंडाला येईल ते काय बी बोललो नकोस. माझ्या लेकाच्या मनात असलं काही बी येणार नाही. आणि असं तो काय चुकीचं बोललाय ग? तो आश्रम आहे ना, त्याने लोकांसाठी, त्याच्या भक्तांसाठी राहायला बांधलाय का तुम्हाला राहायला बांधलाय ग? एवढा वाडा पुरा हवंय तुम्हाला राहायला? जे तिकडे जाऊन राहायचंय तुम्हाला, उगत तोंडाला येईल ते आपलं काय बी बोलत राहायचं? अगं काय करायचं ग फुलत आहे तुझं? हा तुला आहे ना, तुला प्रश्नच कळलेला नाहीये. हा प्रश्न तिथं कुणी राहायचं नाहीच आहे मुळात. प्रश्न हा आहे का त्याला समध्यांची किती काळजी आहे ते. आणि दिसली गो बाई, दिसली समधी काळजी दिसली बरं आज. रंजे, तू तर काळजीचं बोलूच नकोस. अख्ख्या गावात तू कुठल्या बी माणसाला विचार, माझा गोपाळ किती काळजी घेतोय ते. माझ्या लेकाच्या डोक्यावर ना देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तू काहीही बोललीस ना तरी माझा देव पाठीशी आहे त्याच्या. होय ग होय, खरंय. फक्त आहे ना हे समजा तुला तुझ्या तोंडानं बोलावं लागतं. ह्यात सगळं आलं फुलत आहे. रंजे गप्प बसतेस का? झोपता का गुपचूप? बाय बाय. हा झोपतोय फुलत आहे. ऐक ना, मी काय म्हणते, मी जाते तिकडं झोपायला. लय डोकं बनतंय ना झालेल्या अपमानामुळं. जरा डोकं चेपून देते. जा झोप. आले अहो अहो, नक्की कुठली खोली आहे यांची? हो, तुम्ही एवढ्या रातचं इथं काय करताय? आमच्या ह्यांची खोली कुठली आहे? वर आहे का? हो वरच आहे. हा. थांबा, आता वर जाऊ शकत नाही. का? बाबा ध्यानाला आहे. तुम्ही सकाळी येऊन बाबांचं दर्शन घ्या. हो, दर्शन करायला नाही आले मी. मला दर्शनाची काय गरज? बायको आहे मी त्यांची, मला भेटायचं त्यांना. माफ करा, बाबांच्या आदेशाचं पालन करतोय आम्ही. कुणालाही आतमध्ये सोडू शकत नाही. कुणी नाही. मी बायको आहे मी त्यांची. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? नवरा आहे माझा, नवरा. मला त्यांच्यासोबत थांबण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाजूला व्हायचं. चला. सांगितलं ना, नाही सोडू शकत. आम्ही फक्त बाबांच्या आदेशाचं पालन करतोय. तुमचं जे काय म्हणणं आहे ते उद्या सकाळी बाबांशी बोला. तुम्ही किती हट्ट धरला तरी मी तुम्हाला वर सोडणार नाही. तुम्ही हट्टी आहे ना, मग मी डबल हट्टी आहे. लाली आहे मी माझ्या नवऱ्याला भेटल्याशिवाय इथनं जाणार नाही, आधीच सांगून ठेवते. आओ हे बघा, इथून मला सोडत नाही तुमच्याकडं. आओ अहो कशाला आरडाओरडा करताय?
बाबा ध्यानाला बसले असतील कुठल्या तर ओरडतील आम्हाला. ओरडू देत तुम्हाला. मी बायको आहे त्यांची, मला भेटायचं म्हणजे भेटायचं, त्याशिवाय इथनं जाणार नाही मी. आओ ही माणसं बघा इथनं सोडत नाहीत मला. काहीतरी सांगा की इकडे या, मला बोलायचं तुमच्याशी. ऐका ना. आओ घाबरे. आहो 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 झोपू दे. आध्यात्मिक साहित्य केंद्र. मंगेशराव, आम्ही फक्त जागा बदलली, तुम्ही तर अंदाज बदलला का? ए हुबला का, लाज वाटते का? नाही. तसं निर्लज्जच आहे ती. अरे धंदा नाही, सेवा आहे सेवा. ठेवा कशी? सांग आता बघ, माझ्या दुकानात मिळणार हार, नारळ, हळदी, कुंकू, बाबांचा फोटो हे मी लोकांना पुरवतो. त्यांचं किस्स कापतो. ए म्हणजे अरे स्वतःच्या खिशातलं पैसे टाकून ह्या सगळ्या वस्तू लोकांना देतो, त्यांची सेवा करतो असं म्हणलं मी. हा अगं तिथे तर खूप गर्दी. चल पुढच्या दुकानात जाऊया. हो दादा दादा या या या, इकडे 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 जय गोपाळ, या या इकडे इकडे. जा इकडे फुक ते हो, हिंद या की पुढं. काम बता. जय हळद कुंकू किती दिलाय? यार लगा तू बघ, मी बी ठरवलंय आता धंदा करणार. नाही बाबा, म्हणजे मी बाहेरची भाडी बिडी नाही घेणार. आता फक्त स्टेशन ते आश्रम, नाही आश्रम ते स्टेशन आश्रम असं. अरे भाड्याबद्दल असं बोलू नये, रोजीरोटी आहे का नाही तुझी, मग भाडं मिळेल ते घ्यायचंय बाबा. बरोबर बोलतोय गेलं की. अरे आता आमचा बॉसच बघ ना, इतकी शिव्या घालतात लोक, इतकी शिव्या घालतात, भेटत ती शिवी घेतो. कळलं? हा ए ह्यांना काय फालतुगिरी करायची करू दे, आपण आपल्या धंद्याला लागू. बॉस. म्हणजे आपण आपल्या कामाला लागू. पण बॉस मला एक सांगा, भंगार पत्रकार आहे ना तुम्ही, झुंजार पत्रकार आहे ना तुम्ही, हा. मग आपल्या पत्रकारितेनं तुम्ही धंदा म्हणताय? नाही 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 हा. मी पत्रकारितेला धंदा म्हणलो नाही. तर इथे सगळ्याच गोष्टीत धंदा झाला आता. ए चाई क्या जरा गप. मी पत्रकारितेला धंदा म्हणलो नाही. मी आजपासून एक नवीन चॅनलला सुरुवात करणार आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त. हो, आणि चॅनलचं नाव काय लावता का? रिटर्न. तू काय डोक्यावर पडलाय का रे जरा? चॅनलचं नाव आहे बाबांचा विशेष भारी. या चॅनलवर आपण काय करणार आहे, 24 तास फक्त आणि फक्त बाबांबद्दल सांगणार आहे. बाबांबद्दल, बाबांच्या आश्रमाबद्दल सर्व भक्तांना माहिती देणार आहे. पण चॅनल चालेल का तुझा? बघल का कोणी? चल तोंड काळ कर. या आणि ह्यात दुसऱ्या तोंड काळ्याला घेऊन जा सोबत. ते काय थुकपट्टीचा चहा ऐकतो ना लोकांना गुळमाट पाणी करून. जा चल निघ. जिथे गिरायक आलं बाबा. मला विवेकीच्या चल सुरुवात करूया.